मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरेंची सभा। ठाण्यामध्ये थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। मातोश्री बाहेर मुस्लिम समाजाकडून आंदोलन। मोठ्या प्रमाणात ठाकरेंना मतदान केलं, मात्र वक्फ बोर्डाकडून ठाकरे काही बोलत नसल्याचं म्हणत मुस्लिम समाज आक्रमक। आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामधील जुनी ताडळी ते नवी ताडळी दरम्यानच्या रस्त्याची दुर्दशा। रस्त्यावरती चिखल, पादचाऱ्यांना रस्त्यावरील चिखल तुडवत काढावा लागतोय मार्ग। कल्याणनगर महामार्गावरील माळशेज घाटामध्ये रस्त्याची दुरवस्था। खड्डे बुजवण्यासाठी माती मिश्रित मुरुम वापरला जात असल्याचा आरोप, तर पावसामुळे रस्ता चिखलमय। अकोल्यामधल्या महान गावामध्ये माहूरकडे जाणाऱ्या पायी वारीवरती अज्ञातांकडून दगडफेक। 3 ते 4 वारकरी किरकोळ जखमी। आतापर्यंत 5 संशयित पोलिसांच्या ताब्यात। संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची फॉरेन्सिक विभागाकडून तपासणी। पोलीस प्रशासनाच्या मागणीनंतर फॉरेन्सिक विभागानं जळालेले काही भाग तपासणीसाठी घेतले। नाशिकच्या मालेगावातील पॉलिएस्टर कपड्याचं यंत्रमाग आजपासून 8 दिवस बंद राहणार। पॉलिएस्टर कपड्याला दर मिळत नसल्यानं यंत्रमाग धारकांचा निर्णय। ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन। विजय कदम यांची कर्करोगाशी झुंज अपयशी। ओशिवरा स्मशानभूमीमध्ये करण्यात आले अंत्यसंस्कार। इयरफोन, हेडफोन सतत वापरल्यामुळे 2050 पर्यंत जगातील जवळजवळ 100 कोटी लोक बहिरे होणार। 12 ते 35 वयोगटामधील लोकांना बहिरेपण येणार। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अहवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।